नमस्कार मुलांनो, काय म्हणताय? मजेत ना? ऑनलाईन परीक्षा झाल्यानंतर आता पुन्हा एकदा आपण सगळे अभ्यासाकडे वळलेलो आहोत, बरोबर ना? ऑनलाईन परीक्षा देत असताना खूपच कुतूहल होतं, थोडंसं टेन्शन होतं, पण आपण यशस्वीरित्या त्याच्यामध्ये चांगले मार्क मिळवलेले असतील, बरोबर? चला. मागच्या आठवड्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं, की आपल्याला कसं बोलायचं आहे, कसं वागायचं आहे. मी ममता मांदूसकर, मराठी विषय 5वीला शिकवायला आलेली आहे. मागच्या आठवड्यामध्ये मी तुम्हाला काही चित्र दाखवली होती आणि मी म्हटलं होतं की आपण घरातल्या आजी आजोबांना मदत करतो किंवा रस्ता त्यांना क्रॉस करून देतो, ओलांडून देतो, का मोठ्यांच्या काही वस्तू खाली पडल्या असतील तर ते आपण त्यांना उचलून देण्याची मदत करतो. आजी आजोबांना कधीतरी प्रेमाने आपण मिठी मारतो, त्याचप्रमाणे आपण त्यांना फूल देतो, बरोबर ना? त्याप्रती आपण प्रेम व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो, कारण ते आपल्यासाठी खूप काही करतात. तसंच घरामध्ये जर पाहुणे आले तर आपण त्यांना चहा कॉफी देतो, पाणी देतो. आई असेल तर आई इतकं आपल्यासाठी करते, त्यामुळे आपण आईला घरामध्ये छोट्या छोट्या कामांमध्ये आपण मदत करत असतो. ह्यांच्याचबरोबर तुमची रोजची मित्रमंडळीसुद्धा आहेत, की जी खास मित्रमंडळी असतात. तुमची लहान भावंडं जी असतात ती मित्रांसारखीच असतात. मित्र किंवा बहीण तुमची मित्रच असते की नाही, त्याप्रमाणे मैत्रिणीसारखंच तिचं वागणं असतं की नाही. त्यामुळे त्यांनासुद्धा तुम्ही वेळी जेव्हा गरज लागते तेव्हा तुम्ही त्यांना मदत करता. सायकलवरनं कुणी पडलं तर तुम्ही तुमच्या मित्राला उचलता, लागलं का विचारता. असं मी गेल्या आठवड्यात तुम्हाला सगळं सांगितलं होतं. आणि अजून काही आठवतंय का मी तुम्हाला काय बोलले होते? प्रसंग पहिला तर मी तुम्हाला शिकवलाच होता, बरोबर? बोलावे कसे, 12वा धडा, हे मी सगळं म्हटलं होतं. पण त्याचबरोबर मी तुम्हाला असं म्हटलं होतं की तुमची वडीलधारी माणसं, तुमचे आई बाबा, तुमचा शिक्षक वर्ग, गुरुजन वर्ग, तुम्ही डान्सच्या क्लासला जाता, तुम्ही गाण्याच्या क्लासला जाता, वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जेव्हा सगळे जाता त्यावेळेला काय असतं की तो शिक्षक वर्ग जो सगळा असतो, गुरुजन असतो, तो तुम्हाला तुमच्यावरती संस्कार करत असतो. मग नाचाच्या क्लासला गेल्यानंतर तुम्ही तुमच्या क्लासच्या तुमच्या नाचाच्या बाईंना तुम्ही पहिला नमस्कार करता की नाही, बरोबर? गुरुपौर्णिमा असते तेव्हा तुम्ही शाळेमध्ये तुमच्या शिक्षकांना तुम्ही काय करता, त्यांच्याप्रती प्रेम दाखवण्यासाठी, कृतज्ञता दाखवण्यासाठी आपण काय करता, प्रती त्यांना आपण फूल देतो, गजरा देतो, नमस्कार करतो. का तर हे सगळे तुम्हाला घडवत असतात, चांगला नागरिक बनवण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो, बरोबर ना? आणि म्हणूनच मग हे जे संस्कार देणारे तुमचे वडीलधारी मंडळी आहेत, आई बाबा आहेत, आजी आजोबा आहेत, गुरुजन, शिक्षक वर्ग सगळे आहेत. मग हे सगळे जे तुमच्यावर संस्कार करत असतात, मग तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारा की ते संस्कार तुमच्या वर केलेले असतात, त्याचा तुम्ही उपयोग करता? त्याचा तुम्ही चांगला वापर करून तुम्ही तुमच्या आईवडिलांना तुम्ही ते दाखवून देता, तुम्ही तुमच्या शिक्षकांना दाखवून देता? कारण मागच्या पिरियडला मी तुम्हाला म्हटलं होतं की मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे की जे संस्कार घातले जातात त्या संस्कारांचा उपयोग आपण कसा करतो, बरोबर? आपल्या स्वभावातला आपण नम्रपणा, पोलाइटनेस, सहनशीलता, किती सहनशीलता तुमच्यात आहे की समोरच्यानी एखाद्याने तुम्हाला ओरडलं तर तुम्ही त्याला लगेच उलट उत्तर करता का? तर नाही, बरोबर ना? म्हणजे तुम्ही चांगलं वागायचा प्रयत्न करता. मग हे सगळं आपण करतो म्हणजे आपल्यावरती घडत असतात ते संस्कार, आणि हे संस्कार आपल्यावरती सतत कुणी ना कुणीतरी देत असतं, फक्त ते आत्मसात करण्याची गरज असते. आणि म्हणूनच आजचा जो धडा बोलावे कसे हा आहे, तो काय, त्या धड्याची गंमत अशी आहे की तो तुमच्या वयाच्या मुलांसाठीच आहे. आणि त्यामुळे अजूनही जर आपल्या स्वभावात बदल घडवायचा असेल तर हा धडा आपण वाचायचा आणि त्यातल्या चांगल्या गोष्टी आपण त्यातली चांगली मूल्य घ्यायची, शिकवण घ्यायची, आणि आपण चांगला नागरिक बनण्याचं, चांगलं मूल होण्याचा आपण आईवडिलांना अभिमान वाटला पाहिजे की नाही, त्याच्यासाठी तुम्ही तो प्रयत्न करायचा. तर मागच्या आठवड्यामध्ये मुलांनो आपण 12वा धडा आपण बोलावे कसे असं आपण शिकलो होतो. आता बोलावे कसे मी म्हटलं होतं की बोलायला तर तुम्हाला येतं आहे, पण ते तुम्ही नम्रपणे बोलता का? उद्धटपणे तुम्ही नाही ना बोलत? तुम्ही समोरच्याशी गोड बोलता का? का फक्त संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला म्हणता? या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या शरीरावर, तुमच्या मनावर परिणाम करत असतात, आणि मग त्यातूनच तुम्ही एक सुजाण नागरिक बनता. पहिला जो प्रसंग होता तो प्रसंग आपण त्या दिवशी बघितला. मी पुन्हा एकदा त्या प्रसंगाची तुम्हाला आठवण करून देईन, कारण तुमच्या समोर जे स्क्रीनवरती दिसतंय ते काय आहे, तर तुमच्या धड्याचं मुखपृष्ठ आहे. आणि त्याच्यामध्ये पहिला प्रसंग आपला काय होता, तर संजू आणि
अंजू असे दोघं जण होते. संजू एक कोणाला तरी फोन लावतो आणि तो नंबर चुकीचा असतो, त्यामुळे समोरच्या फोनवरती त्याला अपेक्षित असलेली व्यक्ती येत नाही. त्याचवेळी अंजू जी आहे ती तिथे असते, ती बघते काय चाललंय ते, ती ऐकत असते आणि म्हणूनच मग ती संजूला सांगते की जर चुकीचा नंबर लागला होता तर तू त्यांची माफी का नाही मागितलीस? चुकीचा नंबर लागला आहे असं तू का बोलला नाहीस? कारण जेव्हा हा असा चुकीचा नंबर लागतो तेव्हा संजू तो फोन जो आहे तो आपटतो, फोन झटकन ठेवून देतो. तर हे चांगल्या संस्कारांचं लक्षण आहे का? नाही. म्हणून अंजू आपल्या संजूवरती चांगला संस्कार घालण्यासाठी ती सांगते की यापुढे असं जर झालं तर तुला काय करायचं आहे? माफी मागायची आहे आणि चुकीचा नंबर लावला असं सांगायचं आहे. हे जेव्हा आपण शिकलो त्यावेळी मी तुम्हाला म्हटलं होतं की असे प्रसंग आपल्या जीवनात सुद्धा रोज येतात. मग अशा वेळेला आपल्याला फोन आपटायचा आहे का? जोरात ठेवून द्यायचा आहे का? नाही. तर समोरच्या व्यक्तीला कमीत कमी आपण माफ करा असं तर म्हणू शकतो, सॉरी तर म्हणू शकतो, फोन येऊ दे किंवा आपण करूया. आपण त्यांना चुकीचा नंबर असेल तर आपण त्यांना सॉरी म्हणू शकतो, बरोबर ना? लहान मुलांबरोबर मोठ्यांबरोबर आपल्याला सलोख्याने गोडीने वागायचं आहे. त्यांच्यावर आपल्याला संस्कार करण्यासाठी आधी आपल्यावर चांगले संस्कार व्हायला हवेत. त्याचबरोबर मोठ्या माणसांचा आपल्याला आदर राखायचा आहे. हे सगळं मी कालच्या पिरियडला तुम्हाला पहिल्या प्रसंगाच्या वेळी हे मी तुम्हाला सगळं सांगितलं. चला आज आपण दुसरा प्रसंग बघणार आहोत. तो पण अतिशय उत्कंठावर्धक आहे की त्यातनं आपल्याला काय शिकायला मिळतं हे आपण आज बघूया. म्हणजे आपल्यातनं जर अशी चूक घडत असेल तर ती आपण सुधारू शकतो. प्रसंग दुसरा, बसमध्ये खूप गर्दी. प्रसंग दुसऱ्यामध्ये काय दिसतंय आपल्याला? बस आहे आणि त्या बसमध्ये खूप गर्दी आहे. बसमध्ये गर्दी असते की नाही? तसंच शेजारी एक आजी उभ्या आहेत. आजींच्या हातामध्ये पिशवी आहे, सामान आहे आणि त्या म्हाताऱ्या आहेत, त्यामुळे त्या बाजूला उभ्या आहेत. दिनेश एका जागेवर बसला आहे. आपल्याला या चित्रामध्ये जसं दिसतंय तसं आपण कित्येक वेळेला बसमध्ये असं होतं की आपण बसलेलो आहोत, म्हातारी माणसं उभी आहेत आणि बसमध्ये गर्दी आहे, माणसांच्या हातात ओझी आहेत, बरोबर की नाही? आणि आपण आपल्या जागेवर बसलेलो असतो. तसाच हा दिनेश जो आहे, दिनेश नावाचा मुलगा, तो त्या जागेवरती बसलेला आहे. बघूया आता या प्रसंगामध्ये पुढे काय घडतं. आजी उभ्या असलेल्या दिनेशला दिसताच तो आपल्या जागेवरून उठतो. आजींना जेव्हा तो दिनेश बघतो, आधी त्याला माहीत नसतं, पण जेव्हा तो आजींना बघतो आणि त्यांच्या हातात ओझं आहे, पिशवी आहे हे बघितल्यानंतर तो आपल्या जागेवरून उठतो. तो काय म्हणतो आजींना? आजी तुम्ही या जागेवर बसा. आजी तुम्ही या जागेवर बसा. मी जिथे बसलो होतो तिथे तुम्ही बसा. सगळ्यांना तर काही त्याला जागा देणं शक्य नाही आहे, पण त्या आजी म्हाताऱ्या होत्या की नाही, आणि म्हणून तो सांगतो की आजी तुम्ही या जागेवरती बसा. आता आजी दिनेशच्या जागेवर बसतात. आजींना बरं वाटतं कारण त्या म्हाताऱ्या आहेत, बरोबर ना? आणि म्हणून दिनेशची जागा दिलेली आहे. त्या जागेवरती दिनेश उठल्यानंतर त्या तिथे बसतात. मग आजी काय बरं म्हणतात त्या दिनेशला? त्या आजी म्हणतात, किती गुणी मुलगा आहेस तू. त्या काय म्हणतात, त्याला आवडतं ना, त्याच्यातले संस्कार दिसले की मोठी माणसं उभी आहेत आणि लहान मुलं बसलेली आहेत, तर मग अशा वेळेला काय करायला हवं? त्यांनी आपली जागा त्यांना द्यायला हवी. त्यामुळे त्या म्हणतात की किती गुणी मुलगा आहेस तू. तुमच्या घरीसुद्धा असं होतं की नाही, पाहुणे मंडळी येतात तेव्हा काही वेळा आई तुम्हाला सांगते की चल उठ आणि त्यांना बसायला जागा दे, पण असं सांगायची वेळ तुम्ही कधी आणायचीच नाही किंवा तुम्ही आणतच नाही. तुम्ही इमिजिएटली शाळेमध्ये शिक्षक आले की तुम्ही उठून उभे राहता की नाही, म्हणजे तुम्ही त्यांना मान देता की नाही. तसंच या बसमध्ये सुद्धा गर्दी आहे आणि अशा वेळी तो दिनेश जो आहे तो आपली जागा त्या आजींना देतो आणि त्यामुळे आजी खूप खुश होतात आणि त्या म्हणतात, किती रे तू गुणी मुलगा आहेस, किती तू चांगला मुलगा आहेस, तू तुझ्यातले संस्कार दाखवून देतो आहेस, असं आजी त्या दिनेशला म्हणतात. आजी वृद्ध व्यक्तींना बस रेल्वेमध्ये बसण्यास जागा देणं हे सर्वांचंच कर्तव्य आहे. दिनेश काय म्हणतो, आजी वृद्ध व्यक्ती, म्हातारी माणसं जी आहेत तुमच्यासारखी, जी आजारी असतील, वृद्ध असतील, अशांना बस रेल्वेमध्ये बसण्यास जागा देणं सर्वांचंच कर्तव्य आहे. फक्त माझंच नाही तर सगळ्यांचं ते कर्तव्य आहे, ती ड्युटी आहे आमची. मोठ्या माणसांना बसायला देणं आणि लहानांनी उभं राहणं. बसमध्ये रेल्वेमध्ये भरपूर गर्दी असते आणि बघा 4-4 सीट्स रेल्वेमध्ये सुद्धा भरलेले असतात की नाही, आणि अशा वेळी प्रत्येकजण आपली जागा अडवून असतं, पण अशा वेळेला एखाद्या म्हाताऱ्या माणसाला बघितल्यानंतर आपल्याला उठायला हवं आणि ते आपलं कर्तव्य आहे असं त्या दिनेशला वाटतं,
बरोबर. जेव्हा दिनेश अशा पद्धतीने आजीला म्हणतो तेव्हा त्या आजी आधी त्या दिनेशवरती खुश आहेतच, त्याला गुणी म्हणतातच आहेत, पण आता मात्र त्या दिनेशकडे कौतुकाने पाहतायत, कौतुकाने पाहतच राहिल्या की या छोट्याशा मुलाला सांगायची गरज लागली नाही. त्याला कळतंय की आजारी माणसांसाठी, वृद्ध माणसांसाठी, मोठ्या माणसांसाठी लहानांनी बसायला जागा लगेच दिली पाहिजे. हातामागे ओझं आहे, त्यांना प्रवास करताना त्रास होतोय, या सगळ्या गोष्टींचा विचार ही मुलं करतात. हे बघून आजी दिनेशकडे कौतुकाने पाहतच राहिल्या. आपण सुद्धा जेव्हा रेल्वेमधनं, बसमधनं, कुठूनही आपण जेव्हा प्रवास करतो त्यावेळेला अशा वेळी आपल्याला सुद्धा आजी आजोबा असतील तर, कोणी आजारी व्यक्ती असेल तर, किंवा एखादी आई छोट्याशा मुलाला घेऊन उभी असेल, हातामध्ये पिशवी असेल तर त्यांना आपण लगेचच आपली जागा बसायला आपण दिली पाहिजे. हे सगळं करताना काय दिसतं मुलांना? आता तुमच्या अगदी धडा लक्षात आलेला आहे की हे सगळं करताना तुम्ही तुमच्यावर आईवडिलांनी घातलेले जे संस्कार आहेत, बरोबर ना, चांगली वागणूक जी तुम्हाला कशी वागायची जी सांगितली आहे ती वागणूक तुमच्या या कृतीतून दिसते, बरोबर ना. आणि मग असंच तुम्ही सुद्धा वागलात की तुम्हाला सुद्धा बाहेरच्या जगामध्ये म्हातारी माणसं असू देत का मोठी माणसं असू देत, वडीलधारी असू देत, की जी तुम्हाला गुणी म्हणतील, तुमचं कौतुक करतील, मग तुम्हाला आनंद होईल की नाही. आणि तुम्हाला जर कोणी चांगलं म्हटलं तर काय होईल मुलांनो? सांगा मला तुम्ही. अगदी बरोबर. कारण तुमच्या आईवडिलांना आनंद होईल, तुमच्या आजी आजोबांना आनंद होईल की आम्ही जे संस्कार आमच्या मुलांवर घालतोय त्याचा आमची मुलं चांगला उपयोग करत आहेत, बरोबर ना. त्यामुळे मोठ्यांशी, लहानांशी, सगळ्यांची आपल्याला गोड बोलून राहायचं आहे. कधीतरी भांडणं होतात, भांडणं होणार आहेत, पण तरी देखील संस्कारांचा भाग त्याच्यामध्ये खूप मोठा असतो. आणि म्हणून जरी आपण भांडलो तरी ते आपण नम्रपणे सांगून पण भांडू शकतो, बरोबर की नाही. त्याच्यासाठी तुम्हाला उद्धटपणा दाखवायची गरज नाही आहे, ॲरोगन्सी दाखवायची गरज नाही आहे. तुम्ही गोड बोलून सुद्धा तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकता, आपल्या संस्कारांना तुम्ही दाखवून देऊ शकता, बरोबर. म्हणजे पहिला प्रसंग संजू आणि अंजूचा होता, त्याच्यामध्ये फोन चुकीचा लागला तर आपण त्यांना माफ करा असं म्हटलं पाहिजे आणि चुकीचा नंबर लागला आहे असं पोलाइटली नम्रपणे सांगितलं पाहिजे, बरोबर. आणि दुसऱ्या प्रसंगामध्ये जर रेल्वे, ट्रेन, बसमध्ये, जर सार्वजनिक वाहनांमध्ये जेव्हा सगळी बस खूप गर्दीने भरलेली आहे, अशा वेळेला म्हातारी माणसं असतील तर आपल्याला काय करायला हवं? त्यांना आपण जागा द्यायला आणि आपण उभं राहायला पाहिजे. कारण आपण तरुण आहोत तेव्हा आपण उभं राहू शकतो. तरच मग सगळेजण आपलं कौतुक करतील, आपल्याला चांगलं म्हणतील, बरोबर ना. जसं पहिल्या प्रसंगातनं मी तुम्हाला म्हटलं होतं की आपल्याला काहीतरी शिकायला मिळालं, तसं ह्या धड्यातनं सुद्धा मुलांना आपल्याला शिकायला मिळालं. तुमच्या लक्षात आलंच असेल की वृद्धांना नेहमी मदत करावी, वडीलधाऱ्या माणसांची नेहमी आदरानं बोलावं. कधी कधी आई आपली हक्काची असते, बरोबर की नाही. किंवा शाळेमध्ये आपण रोजच जातो त्यामुळे शिक्षकसुद्धा आपले आवडते असतात. त्यामुळे कधीतरी आपण काय करतो? वडीलधाऱ्यांना आपण उलट उत्तर करतो, बरोबर ना. त्यांच्याशी गोड बोलत नाही, त्यांच्याशी नीट बोलत नाही, त्यांना आदर देत नाही. तर ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे नेहमी आजारी माणसांना, वृद्ध माणसांना स्वतःहून मदत करावी. तुमच्या शेजारी पाजारीसुद्धा अशी लोकं असतील की त्यांना मदतीची गरज असते, बरोबर ना. आत्ताचा जो सगळा स्पॅन चालू आहे तर आपल्या शेजारी कोणी आजूबाजूला असतील तर त्यांना काही आणून द्यायचं आहे का? म्हणजे अशा पद्धतीची सुद्धा तुम्ही मदत करू शकता. त्यांच्याबरोबर तुम्ही आदराने वागलात, बोललात तर त्यांना सुद्धा खूप आनंद होईल. त्याचप्रमाणे मोठ्यांप्रमाणे आपल्यापेक्षा लहानांशी सुद्धा प्रेमाने वागा. मी बोलले होते की आपली लहान भावंडं, आपले लहान मित्रमंडळी सगळेजणे आहेत तर त्यांच्याशी प्रत्येक वेळी भांडायचं नाही आहे. त्यांना आपण समजून घ्यायचं आहे. समजून घेऊन प्रेमाने, नम्रपणे त्यांच्याशी बोलून आपल्याला पुढे जायचं आहे. कधीतरी भांडण होतं तेव्हा ठीक आहे, पण बऱ्याच वेळा आपण आपल्या मनाला समजवायचं आहे की आपल्याला त्यांच्याशी प्रेमानेच वागायचं आहे. मोठी माणसं तुमच्यावर संस्कार करतात आणि लहान मुलं जी आहेत ती लहान मुलांवर तुम्हाला संस्कार करायचे आहेत, बरोबर. आणि त्याचबरोबर आपल्यावर केलेले जे चांगले संस्कार आहेत, आईवडिलांनी केलेले आहेत, आजच नाही, आज तुम्ही 5वी 6वी 7वी 8वीत आहात, पण जेव्हा तुम्ही म्हणजे एवढे लहान आहात, एवढ्या शाळेमध्ये शिकत आहात, पण उद्या कॉलेजला गेल्यावर, उद्या मोठं माणूस झाल्यावर, तुम्ही आईबाबांसारखे मोठे झाल्यानंतर जे चांगले संस्कार केलेले आहेत ते तेव्हासुद्धा आपल्याला जपायचे आहेत, त्याची जपणूक करायची आहे आणि आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. म्हणजे नक्कीच आपण चांगले नागरिक बनू शकू. त्याचप्रमाणे नुसतेच आईवडील आपले घरचे आहेत किंवा शिक्षक
शिक्षक आपले आहेत किंवा शेजारी आपले आहेत किंवा भावंड आपली आहेत म्हणून त्यांच्याशी गोड बोलायचं नाही आहे, तर सगळ्यांचीच आपली वागणूक जी आहे ती गोड ठेवण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे, म्हणजे आपण सुजाण नागरिक बनू शकू. बरोबर ना? त्यामुळे मी आता असं म्हणेन की आज तुमच्या लक्षात आलं असेल की या दोन्ही प्रसंगातून तुम्हाला कळलं असेल की आपल्याला चांगले संस्कार आपल्यावरती घातलेले आहेत, तर ते कसे जपायचे आहेत आणि आपल्याला कसं पुढच्या आयुष्यामध्ये त्या संस्कारांचा वाटा जतन करून पुढे जायचं आहे आणि तशाच पद्धतीने आपण त्या संस्कारांचा उपयोग आपल्या रोजच्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये करायचा आहे. म्हणजे तुम्ही नक्कीच एक छान कोणीतरी मोठे बनाल आणि नक्कीच त्यामुळे तुमच्या आईवडिलांना तुमचा अभिमान वाटेल. मी आशा करते की बोलावे कसे हा धडा हा खरोखर तुमच्या वयाच्या मुलांसाठी होता, कारण या योग्य वयातच हा जर धडा तुमच्यावर तुम्हाला तुम्हाला शिकायला मिळाला तर ते संस्कार तुमच्यावरती चांगले होतील आणि पुढे तुम्ही चांगले नागरिक बनू शकाल. थँक्यू.